दक्षिण नागपुर का उम्मीदवार कैसा हो, गिरीश भाऊ जैसा हो। महाविकास आघाड़ी की सरकार बन रही है, 160 170 सीट आ रही है। दो दिन से कांग्रेस फिर से महाराष्ट्र में कांग्रेस 100% आने वाली है। 160 से 170 सीटें आएंगी, 70 से 75 सीटें कांग्रेस की आएंगी और गिरीश पांडव कम से कम 90 से 95 हजार वोट लेंगे। 10 से 15 हजार वोट से हम जीतेंगे। या ठिकाणी जे भाजपाचे आमदार आहेत त्यांनी फक्त रोड केले, त्या रोडवर त्यांच्या एसीच्या गाड्या चांगल्या चालू शकतात आणि आमच्या गाड्या स्लिप होऊन पडतात। बेरोजगार मेळावे इथे घेतात आणि रोजगार कोणाला देतात, गुजरातमध्ये जाऊन देतात आहे। मोहन भाऊ मते कोणत्या पार्टीचे? बीजेपीचे, त्यांचं तोंड नाही दिसलं 4.5 वर्ष। इस समय हम उमरेड रोड पर मौजूद है और यहाँ पर गिरीश पांडव जो कि कांग्रेस पार्टी के उम्मीदवार है, उनकी आज प्रचार रैली का पहला दिन है। हमारे साथ में एक प्रशंसक है जिन्होंने अपना पूरा शरीर जो है वो पेंट से रंग दिया है कांग्रेस के। ये क्या नाम है आपका? मेरा नाम अनंता श्रीराम बोरीकर है। मैं ये आपने पूरा मतलब पेंट किया हुआ है शरीर को। आपका समर्थन गिरीश पांडव जी को है, कांग्रेस पार्टी को। किस तरीके से अपनी भावनाएं व्यक्त करेंगे आप? मेरा तो गिरीश पांडव जी को भी समर्थन है, पूरे पार्टी को समर्थन है। मैं पूरे इंडिया में ऐसी करके घूम रहा हूँ, पार्टी के लिए निस्वार्थ सेवा दे रहा हूँ। ये इस जुनून के लिए आपको प्रेरणा कब कैसे मिली? मतलब कांग्रेस से कितना ज़्यादा प्रेम है आपको? अभी 10 साल पहले हम चुनाव जीते थे मध्य प्रदेश का, उसमें हमारी सीट जीती थी, विजय रेवनाथ चौरे वाली सीट जीती थी। तो उससे मैंने मेरे टक्कल पे एक पंजा निकाला था। उस टक्कल पे पंजा निकालने से मेरे को पेपर वालों ने, टीवी वालों ने हाईलाइट कर दिया। तो मेरे दिमाग में एक बात उठी कि भैया एक टक्कल पे से एक पंजा बनाने से ये मैं हाईलाइट हो सकता, तो पूरे शरीर पे इंडिया में घूम सकता हूँ, तो क्यों हाईलाइट नहीं हो सकता हूँ पार्टी के लिए। क्या लगता है आपको इस बार महाविकास आघाड़ी की सरकार बन रही है? महाविकास आघाड़ी की सरकार बन रही है, 160 170 सीट आ रही है। कुछ और भी लोग हमारे साथ कांग्रेस समर्थक हमारे साथ मौजूद है, उनसे बात करते हैं। क्या नाम है आपका? मैं सरफराज खान, प्रदेश प्रतिनिधि, दक्षिण नागपुर ताजबाग में रहता हूँ। ये मेरे मित्र है। जमीन के ऊपर रह के जनता का दिल जीतेंगे और धुआंधार प्रचार करेंगे। वक्त है बदलाव का। को दिल से कांग्रेस फिर से महाराष्ट्र में कांग्रेस 100% आने वाली है। 160 से 170 सीटें आएंगी, 70 से 75 सीटें कांग्रेस की आएंगी और गिरीश पांडव कम से कम 90 से 95 हजार वोट लेंगे। 10 से 15 हजार वोट से हम जीतेंगे। और लोगों में उत्साह है। आज हमने जो देखे हैं, लोगों में उत्साह की लहर है। लोग बदलाव चाहते हैं, लोगों में परिवर्तन की चाहत है। और जो हम देख रहे हैं माहौल दक्षिण नागपुर में, पूरे महाराष्ट्र में कांग्रेस और अलायंस के फेवर में दिख रहा है। क्योंकि 5 साल इनके वादे जो थे पूरे खोखले साबित हुए। कोई विकास नहीं किया इन्होंने। जो नरेंद्र मोदी ने सपने दिखाए थे कि हम ऐसा करेंगे, काला धन लाएंगे, सबके अकाउंट में 15-15 लाख आएंगे, 2 करोड़ लोगों को रोजगार मिलेगा, पूरा इंडिया को ये शाइनिंग बना देंगे। इनके वादे पूरे खोखले साबित हुए। जनता बदलाव चाहती है और जनता में इस बार बदलाव की चाहत है और गिरीश पांडव के फेवर में दक्षिण नागपुर में एक लहर दिख रही है बदलाव की। भाई साहब ने वैसे तो अपनी आवाज़ से अपने विरोधियों को डरा दिया है और भी कुछ महिलाएं भी हमारे साथ में मौजूद है, उनसे बात करते हैं। आज प्रचाराचा पहिला दिवस आहे गिरीश पांडव साहेबांचा। कशी भावना आहे? कुठे कुठे झाला प्रचार? आता संध्याकाळ झाली आहे। प्रचार आधीपासूनच सुरू झालेला होता, कारण आम्हाला या दक्षिण नागपूरमध्ये बदल पाहिजेच होता। कारण बदल हवा आहे म्हणून आम्हाला चेहरासुद्धा नवा हवा होता। या ठिकाणी जे भाजपाचे आमदार आहेत त्यांनी फक्त रोड केले, त्या रोडवर त्यांच्या एसीच्या गाड्या चांगल्या चालू शकतात आणि आमच्या गाड्या स्लिप होऊन पडतात। रस्त्यांना खड्डे पडलेले आहे। जे डांबर रोड होते ते खड्डे बुजवल्या जात होते आणि याचे खड्डे बुजवणं फार कठीण आहे। शिवाय आता ह्या ज्या महायुतीने मतांच्या ओट्स मतं मिळावेत म्हणून जी लाडली बहिणा योजना सुरू केलेली आहे ती तर फक्त मतं ओरिएंटेड आहे, त्याच्यामध्ये काही एक अर्थ नाही आहे। बहिणींना हे कळायला पाहिजे, हे जे भाऊ भेटलेले आहेत ना, एकनाथ भाऊनी, भाऊच म्हणावं लागेल आता, एकनाथ भाऊनी स्वतःचं शेत विकलेलं नाही।
त्याच्यानंतर देवाभाऊनी नागपुरातले स्वतःचे महाल विकलेले नाही आणि अजितदादांनी बारामतीचे साखर कारखाने विकून या लाडक्या बहिणींना पैसे दिलेले नाहीत. ते पैसे जे होते ते जनतेकडून GST लावून जो पैसा त्यांना मिळालेला होता, वोट मिळाले पाहिजे म्हणून ते पैसे वाटतात आहे. खरं पाहिजे तर महिलांना महागाई नको आहे. स्वतःचा संसार चालवताना त्यांना ज्या अडथळे येतात आहे, त्यांचं जे महिन्याचं बजेट बिघडलेलं आहे याच्याकडे लक्ष देत नाही आहे. साखर महाग झाली, पोहे महाग झाले. अरे दिवाळीसुद्धा या बहिणींची सुखाची झालेली नाही आणि ही जर सवय लावून दिली तर आमच्या बहिणी आळसू झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हा बहिणींना आळसू करायचं नाही आहे. आमच्या मुलांना आम्हाला 1500 रुपये नको आहेत. आमची मुलं जे शिक्षण घेतात आहे ते जर म्हणतील की आई मी ग्रॅज्युएट झालो तर त्यांना तुम्ही नोकरी द्या, ते काय करतात आहे, बेरोजगार मेळावे इथे घेतात आणि रोजगार कोणाला देतात, गुजरातमध्ये जाऊन देतात आहे. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. मला सांगा, जर आमचे युवक बेरोजगार राहतील तर फक्त मोबाईलची स्क्रीन बघत राहतील आणि हा महाराष्ट्र उद्या बिहार झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक मुद्दे आहे बोलायला. मला किती वेळ तुम्ही देणार असेल तेवढा वेळ मी बोलू शकते. महागाईचा मुद्दा किती पेटलेला आहे. अरे तुम्हा लोकांनाही पेट्रोल ज्या वेळेला भरता 3 वर्षापूर्वी जे पेट्रोलचे भाव होते 77-78 रुपये, आता 111 वर गेले होते. 2 रुपयांनी किंवा अजून 3 रुपयांनी कमी करून त्यांनी पेट्रोल कमी केलं, कारण हे पुन्हा तुमचं व्होटिंग ओरिएंटेडच काम होतं. याच्यामध्ये तुमच्या विषयी कीव होती किंवा जनतेविषयी कीव होती असं अजिबात मी म्हणणार नाही. अशाच प्रमाणे अतिशय म्हणजे जे 1500 रुपये तुम्हाला मिळतात आहे, या महिन्यात 1500 रुपये घ्या. इलेक्ट्रिकचं बिल आलं की त्याच्यात 200 रुपये मिळवा, म्हणजे 1700 रुपये झाले की 1700 रुपये तुम्ही इलेक्ट्रिकचं बिल भरा. हा त्यांचा मुद्दा आहे. याच्या पलीकडे काय सांगावं. आणि अजून एक आहे की इलेक्ट्रिक मीटर्स येणार आहे असं माहीत झालेलं आहे, फक्त इलेक्शनपर्यंत थांबवलेलं आहे. त्याच्या विषयावर काय म्हणाल आपण? इलेक्ट्रिक मीटर्स जरी दुसरे आलेत तर याच्यात यांचा घोळ राहणारच आहे. जो घोळ EVM मशीनमध्ये आहे तो राहणारच आहे, कारण यांना पैसे हवे आहेत आणि पैशाची एवढी घाई झालेली आहे. कारण पैशाची घाई झाली आहे. 1500 रुपये देणार आहे, 200 कोटीची ते ॲडव्हर्टाईज करतात आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान लाखोचा ड्रेस घालून अरे ह्या गरीब जनतेच्या अंगावरचे कपडे काढून घेतलेले आहेत त्यांनी, कारण गरीबाला अजून गरीब त्यांनी केलेलं आहे. हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आम्हाला आता महाविकास आघाडीचं सरकार आणलं पाहिजे आणि हे मतदार यावेळेला नक्की ओळखतील हे याची मला खात्री आहे. की लाडकी बहिणीचा लाभ आपण घेतला आहेत का? हो, मी घेतलेलं आहे. का नाही घेणार? दिले तर आपण घ्यायचेच, कारण भाऊच आहे आपले. आपलेच पैसे आहे ना, मग आपले पैसे आहेत तर आपण घ्यायलाच पाहिजे. पण जी आपल्या इथे बेरोजगारी वाढलेली आहे, लहान मुलं अभ्यास करत नाही आहे, नुसता मोबाईल घेऊन बसतात आहे आणि मुलांना व्यवस्थित शिक्षणसुद्धा दिलं जाऊन नाही राहिलेलं आहे. अशा वेळेस आपण काय करायचं? एवढी गरिबी, श्रीमंत लोक गरीब लोकांकडे लक्ष देऊन नाही राहिले आहे. प्रत्येकाला आपापल्या म्हणजे जे आता कोरोना पिरियडमध्ये जे लोकांना वॅक्सिन देण्यात आले तर त्या वॅक्सिनमुळे पण आज बरेच लोक आजारी पडून राहिलेले आहे. अच्छा, दक्षिण नागपूरमध्ये विकासाची स्थिती कशी आहे? ताईंनी सांगितलं की खूप सारे प्रॉब्लेम्स आहे म्हणून. हां, प्रॉब्लेम्स तर खूप सारे आहे. जसे रोडचे आहे, पुलाचे आहे, त्याच्यामुळे बरेच अपघात होऊन राहिले आहे. बरेच अशा समस्या आहे. पाण्याच्या समस्या आहे, बरेच समस्या आहे. तुम्ही इथले नागरिक आहात दक्षिणचे, काय तुम्ही इथले जे सिटिंग आमदार आहे BJPचे त्यांच्याकडे काही कंप्लेंट वगैरे केली नाही? हां, बरेचदा केली ना कंप्लेंट, तर बरेचदा केली. काही नाही, हो करून देऊ, होऊन जाईन, बस एवढंच उत्तर, बाकी काहीच नहीं. दक्षिण नागपुर के एक और रहवासी जो कि बुजुर्ग है हमारे साथ में इस समय, उनसे बात करने की कोशिश करते हैं. क्या नाम है आपका? दुमदेव किसनजी लांबाडे, वय 69, राहणार धन्वंतरी नगर, दक्षिण नागपूर. हां हां, आमचे आता जे निवडणूक होऊ घातलेली निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये आमचे गिरीश भाऊ पांडव आपल्या उमेदवार म्हणून आहेत. याच्या अगोदर 4000 मतांनी पडले ते. आता विद्यमान आमदार आहेत 2019 पासून 4.5 वर्ष त्यांचं तोंड नाही दिसलं. काय नाव आहे जे आताचे जे आमदार आहे त्यांचं नाव सांगा, कोण आहे? मोहन भाऊ मते. कोणत्या पार्टीचे? BJPचे. त्यांचं तोंड नाही दिसलं 4.5 वर्ष.
कोरोना काळात गिरीश भाऊनी जे कार्य केलं वाखाणण्याजोगं आहे. कारण का कोरोनाचे पेशंट परत वॅक्सिनला ते जे लोकांनी येत होत आहेत स्वखर्चाने आपलं कार्य केलं त्यांनी. आणि फाकिंग मशीनचं काम जे मच्छर होते एरियामध्ये तर ते गिरीश भाऊनी ते काम केलेलं आहे. पण यांचा चेहरा नाही दिसला आजपर्यंत. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की कोरोना काळामध्ये जे विद्यमान आमदार होते ते दिसले नाही नाही. आणि गिरीश पांडव यांनीच काम केलेलं आहे असं म्हणणं आहे तुमचं. हो. अजून का सांगू आता हे भरपूरसा सांगण्याला आहे का पण तुमचा वेळेला महत्व द्यावं लागते. पांडव साहेब जिंकतील का? पांडव साहेब यायलाच पाहिजे. वार पंजा आ गया पंजा. दक्षिण नागपूर का उमेदवार कैसा हो गिरीश भाऊ जैसा हो. किती वोटांनी जिंकतील पांडव साहेब? पांडव साहेब मला वाटते 15-16 हजार मतांत यायला पाहिजेत. टक्कर किती मोठे भारतीय जनता पार्टीसोबत? टक्कर तर चांगलीच आहे कारण की ते BJP तुम्हाला माहीत आहे ED CBI इलेक्शन आयोग. ईडी आणि सीबीआय तर नंतर येते, आधी तर वोटिंग येते. हां वोटिंग पाहून आता ते जो पाहिला आपण 5 वर्षात त्याला पाहूनच वोटिंग होईल. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार ह्या गोष्टी मुख्य मुद्दे आहेत. हे चुनाव सरगर्मियाँ गर्म है, ऐसे में कुछ कांग्रेस के समर्थक हमारे साथ मौजूद हैं. उनसे बात करने की कोशिश करते हैं कि किस तरीके से वो इस आने वाले चुनाव को इस समय देखते हैं. सबसे पहले अपना नाम बताइए आप. सर मेरा नाम हर्षा तड़वतकर है. हर्षा, मैं दिगोरी क्षेत्र में रहती हूँ. देखिए आपको देखकर एक सीधा समझ में आ रहा है कि आप कांग्रेस को समर्थन है आपका. तो किस तरीके क्यों देना चाहते हैं आप कांग्रेस को समर्थन? सर मैंने आज तक बीजेपी का कार्यकाल देखा है. बीजेपी में सिर्फ बातें हैं और कुछ भी नहीं. और कांग्रेस का मैं देखती हूँ, मैं कॉम्पिटिटिव एग्ज़ाम की पढ़ाई की है, लेकिन कांग्रेस का मैंने पहले भी देखा और आज भी देख रही हूँ कि कांग्रेस जो है, जो पहले है वो आज भी है, लेकिन कुछ काम के वजह से वो थोड़ी पीछे पड़ गई है. लेकिन मुझे ऐसा लगता है कि अभी कांग्रेस को लाकर हम कुछ नया परिवर्तन कर सकते हैं. अच्छा, पिछले जैसे 10 सालों में देखा जाए या कुछ 5 सालों में देखा जाए, 2.5 सालों में देखा जाए तो कांग्रेस की गवर्नमेंट महाराष्ट्र में नहीं रही है, बीजेपी की रही है. तो ऐसे कौन से काम है जो आपको बीजेपी के पसंद नहीं आए और आप परिवर्तन चाहते हैं? सर मैं सबसे पहले तो शिक्षा क्षेत्र की तरफ जाऊंगी और जॉब की तरफ. मैंने देखा है कि 15 सालों में जो जॉब में परिवर्तन होना चाहिए था वो कुछ भी नहीं है. मैं भी एक कॉम्पिटिटिव एग्ज़ाम की तैयारी कर रही थी, लेकिन मैंने छोड़ दिया वो, क्योंकि ना जॉब की वैकेंसी निकल रही है ना कुछ भी. और शिक्षा के क्षेत्र में हम बोला जाए तो वहाँ पे कैसे हो रहा है कि अभी जो गवर्नमेंट स्कूल है तो कम होते जा रहे हैं और प्राइवेट स्कूलों को ज़्यादा ही बढ़ावा दे रहे हैं. तो कांग्रेस की तरफ ऐसा था कि वो पहले थोड़ा निचले वर्ग से ऊपर आते थे, लेकिन बीजेपी का मुझे ऐसा लग रहा है वो ऊपर से नीचे आ रहे हैं. तो मुझे फर्स्ट मैं प्रेफरेंस तो कांग्रेस को दूंगी, क्योंकि शिक्षा वर्ग में. अच्छा, लाड़की बहन योजना के बारे में आपका क्या ख्याल है? कि आपने उसका लाभ लिया है? हाँ सर, लाभ लिया है. सबने लिया तो हमने भी लिया. गिरीश जी, किन मुद्दों के साथ आज आपने चुनाव प्रचार की शुरुआत की है? ने देखिए, दक्षिण नागपुर जो पिछले 10 साल से अविकसित जो रहा हुआ है, हम यही मुद्दा लेके चल रहे हैं कि दक्षिण नागपुर में पिछले 10 साल के अंदर में किसी भी प्रकार का विकास नहीं हुआ है. ये सब जनता जानती है. और जो हमारे राष्ट्रीय मुद्दे जो है कि महंगाई वाले विषय है, हमारे यहाँ पर महिलाओं पर अत्याचार है, किसानों की आत्महत्या है, ये सब मुद्दे लेके हम लोगों के बीच जा रहे हैं. और हमारा अभी कल मैनिफेस्टो आ रहा है, उसके अंदर में जो हमारे 5 न्याय जो है वो हम जाहिर करने वाले. उसके माध्यम से हम महिलाओं को हर साल 1 लाख रुपए देने का हमने वादा किया हुआ है. उसी प्रकार जो युवा जो है उनको प्रशिक्षण देने के लिए भी हर साल उनको महीने के 10,000 रुपये देने का भी वादा हमारे पार्टी की तरफ से किया हुआ है. ऐसी बहुत से जो है मुद्दे लेकर हम जनता के बीच में जा रहे हैं. आज के प्रचार की अगर बात की जाए तो आज कितने जनता तक हमारी पहुंच आई है, कितने लोगों से हमारा कांटेक्ट हो पाया? नहीं, देखिए, आज करीब आज हमने सवेरे की इसमें 8 बजे से लेकर 12 बजे के बीच में जो हमने यात्रा की है उसके अंदर में करीब 50,000 लोगों के साथ में हमारा कांटेक्ट हुआ है. एक पूरा प्रभाग जो है वो पूरा प्रभाग हमने ले लिया है. देखिए, कल हमारा अयोध्या नगर साई मंदिर जो है वहाँ से हमारा पद यात्रा निकलने वाली है और भारी संख्या में हमारी जनता उपस्थित रहने वाली. कार्यकर्ता हमारे सब काम से लग गए हैं और हमारे कांग्रेस पार्टी के सभी कार्यकर्ताओं का उत्साह और जोश देखते हुए
मुझे ऐसा लग रहा है कि इस वक्त में परिवर्तन निश्चित होने वाला है। गिरीश भाऊ आगे बढ़ो, हमारे साथ है। गिरीश भाऊ आगे बढ़ो, वारे पंजाब, वारे पंजाब। दक्षिण नागपुर से कांग्रेस के उम्मीदवार गिरीश पांडव, जिन्होंने ये कहा है कि दक्षिण नागपुर में पिछले 5 सालों में बिल्कुल भी विकास नहीं हुआ है। कैमरा पर्सन विशाल मेश्राम के साथ मुकुंद चौरसिया, महान्यूज़ 7।